सुरक्षा समितीने आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला असून पत्रकार वासियांच्या 4 चाकी वाहनांना टोलमधून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी 4 चाकी वाहनातून प्रवास करावा लागतो। जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळांचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात। आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांचे दौरे, नियोजन बैठका, सभा, मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी 4 चाकी वाहनाने यावे जावे लागते। ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे 4 चाकी वाहन असल्याने नेहमीच सोलापूरला वृत्तसंकलन करण्यासाठी टोल भरून यावे लागते। शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोलचा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवांना सहन करावा लागत आहे। याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 16 जून 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांच्या 4 चाकी वाहनास टोलमधून सूट मिळण्याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने विभागीय आयुक्त पुणे यांची 12 सप्टेंबर 2025 रोजी भेट घेऊन टोलमधून सूट मिळण्याबाबत निवेदन सादर करून टोल मुक्तीची मागणी लावून धरली होती। पत्रकारांच्या 4 चाकी वाहनास टोलमधून सूट मिळण्याबाबत अद्याप योग्य तो निर्णय न झाल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून पत्रकारांच्या 4 चाकी वाहनास टोलमधून सूट मिळण्याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवार 17 मे 2026 रोजी जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी सकाळी 10 वाजता आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली असून या आंदोलनात पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे।